आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। स्वच्छता, अनुशासन, व्यवस्थापन या विषयांना घेऊन संतनगरी शेगावचं संपूर्ण देशात आणि जगात ज्याप्रमाणे नाव आहे, परंतु आता संपूर्ण देशात LPGचा तुटवडा असूनही शेगाव संस्थांमध्ये दररोज येणाऱ्या हजारो भाविकांसाठी दिवसभर महाप्रसाद वितरण नेहमीप्रमाणे नित्यरूपानं सुरू आहे। त्यामुळे संस्थांच्या दूरदृष्टीनंच हे शक्य झाल्याचं बोललं जात आहे, ज्यामुळे शेगाव संस्थान आपलं एक वेगळं महत्त्व टिकून ठेवण्यात यशस्वी होत आहे। लाखो भक्तांचे तारणहार श्री गजानन महाराज यांच्या शेगाव नगरीत येथील व्यवस्थापन, स्वच्छता याबाबत संपूर्ण देशातच नाही तर जगात नाव आहे। सध्या जगात अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांबरोबरच भारतातही LPG गॅसचा तुटवडा भासू लागला आहे। त्यातच कमर्शियल सिलेंडर सुद्धा बंद करण्यात आले आहेत। देशात व्यावसायिक सिलेंडर तसंच धार्मिक संस्थानांना सुद्धा सिलेंडर मिळणं कठीण झालं आहे, ज्यामुळे हॉटेल व्यवसाय तर चिंतेत आहेतच, शिवाय अनेक धार्मिक संस्थानांमध्ये दैनंदिन महाप्रसादाचा प्रश्न बिकट झाला आहे, ज्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या भक्तांना अडचण होते। परंतु या समस्येपासून महाराष्ट्रातील शेगाव संस्थान हे निश्चिंत असल्याचं पाहायला मिळत आहे। शेगावात सद्यस्थितीत पूर्वीप्रमाणेच दररोज हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचा वितरण नेहमीप्रमाणे सुरू आहे। यासाठी पुन्हा एकदा संस्थानाच्या सुयोग्य व्यवस्थापनावर शिक्कामोर्तब झाला आहे। विशेष म्हणजे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या स्टीम बॉयलरवर दररोज हजारो भाविकांसाठी सात्विक जेवण तयार केलं जात आहे। अनुशासन, स्वच्छता, नम्रता या त्रिसूत्रीवर आधारलेले शेगाव संस्थान या कारणामुळे सध्या विशेष चर्चेत आहे। भक्तांची सेवा हाच उद्देश नजरेसमोर ठेवून या दूरदृष्टी व्यवस्थापनाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। ब्युरो रिपोर्ट, द विदर्भ न्यूज, बुलढाणा।